आलेला आहे. त्यानंतर पेनल्टीचा सामना करावा लागेल आणि एक पंचांनी सुद्धा वेळोवेळी सूचना द्यायचे, वेळेसंदर्भात सहकार्य करायला सांगायचंय. श्रीकांत आणि निखिल ही सलामीची जोडी आपण पाहतोय एमटीसी भिवंडी या संघाकडून. आणि वैयक्तिक पहिले सांघिक पहिले षटक घेऊन येतोय स्वराज. नक्कीच स्वराज याच्या नावावर एक रेकॉर्ड आहे. 6 चेंडू मध्ये 5 गडी बाद करण्यात त्याला यश आलं होतं. हा नक्कीच चॅलेंज स्पोर्ट्स या संघा विरुद्ध खेळताना त्यांनी 6 चेंडू मध्ये 5 गडी बाद केले होते स्वराज. आता मात्र पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंगर रिजन मध्ये सहज सोपा लॉलीपॉप झेल सुटतोय आणि या इथे स्वतःच आणि संघाचं खातं ओपन करतोय श्रीकांत. पहिल्या चेंडूवर 2 धावा. नक्कीच एक सोपा झेल सुटतोय. कोणताही सामना जिंकायचा असेल तर झेल पकडणे गरजेचे असते. नक्कीच ते म्हणतात ना, पकडा कॅच आणि जिंका मॅच. यावेळेस क्या बात आहे, वॉट अ डिलिव्हरी, अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. ब्लॉक होल मध्ये गेलं गोलंदाजी आपण पाहतोय. अतिशय उत्कृष्ट चेंडू, निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर, ती म्हणजे बिनबाद 2. पुन्हा एकदा स्वराज राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय. यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये पंचांकडे दाद मागितली जाते, मात्र पंच दाद फेटाळून लावतायत. त्या दरम्यान लेग बायच्या स्वरूपात 1 धाव आणि एका धाब्यानिशी संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 3. बिनबाद 3. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि आपण पाहतोय एमटीसी भिवंडी विरुद्ध रुहानी एंटरप्राइजेस मालोडी या 2 संघांमध्ये हा सामना. पुन्हा एकदा स्वराज. यावेळेस आखो टप्प्या चेंडू, चेंडूला स्वंग केलेला चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषेकडे. एका टप्प्याने चेंडू सीमारेषा पार, चौकार. शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जाते लॉंग लेग रिजनच्या बाहेर. चौकारासाठी या 4 धाब्यांची संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 7. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका. यावेळेस चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. गचाल क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहज आणि सुखरूपरित्या पूर्ण केले. चांगली फेक यावेळेस, मात्र त्या अगोदर 2 धावा पूर्ण करण्यात यश प्राप्त झालेले आहे. ते म्हणजे दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 9. बिनबाद 9. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. यावेळेस पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये लॉंग लेग रिजन मध्ये, मात्र यावेळेस चेंडू अडवण्यात यश प्राप्त झालेलं आहे. चांगली फेक सुद्धा, मात्र 2 धावा सहज आणि सुखरूपरित्या पूर्ण केलेले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. चांगला ताळमेळ पाहायला मिळतो दोन्ही फलंदाजांमार्फत. चांगला समन्वय साधतायत दोन्ही फलंदाज आणि या 2 धाब्यांची संघाची धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 11. दुपारच्या सत्रामध्ये एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. एक सन्मानजनक सुरुवात, समाधानकारक सुरुवात, कारण एकही गडी बाद झालेली नाहीये. नक्कीच मागच्या सामन्यामध्ये एमटीसी भिवंडी या संघाच्या माध्यमातून श्रीकांत याने अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती. पाहूया तशाच प्रकारे या सामन्यात देखील फलंदाजी करतोय का. दुसरा नक्कीच वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येते अर्जुन. यावेळेस आडव्या बॅटने डीप मिड विकेट रिजन मध्ये ढकलून दिलं होतं. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. 1 धाव पूर्ण केलेली आहे आणि या
फक्त आणि फक्त एका धावेनिशी संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 12 बिनबाद 12. पुन्हा एकदा अर्जुन राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय. सामना करेल निखिल. यावेळेस क्या बात आहे, अतिशय उत्कृष्ट फटका. चेंडू जातोय गॅप मध्ये डीप एक्स्ट्रावर सीमारेषेकडे. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा देखील सहजरित्या पूर्ण केलेले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. यावेळेस अतिशय उत्कृष्ट ड्राईव्ह पाहायला मिळलं होतं. 2 धाब्यांची संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 14. अर्जुन सज्ज होतोय. रिव्हर्सचा फटका. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करतो, मात्र चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून थर्ड मॅन रिजनच्या बाहेर चौकार. नक्कीच या 4 धाव्यांची संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 18 बिनबाद 18. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल MTC भिवंडी या संघाची. पुन्हा एकदा अर्जुन सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर. व्यासपीठ एंडच्या टोकाकडून ब्लॉकल मध्ये चेंडू होता. नक्कीच स्वीप करण्याचा प्रयत्न होता. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. गचाल क्षेत्ररक्षण आणि 2 धावा पूर्ण. नक्कीच खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, मात्र त्याच्या उलट चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते MTC भिवंडी या संघाच्या दोन्ही सलामीवीरांकडून. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. चांगली कॉलिंग करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 20. दुसरे षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा अर्जुन. यावेळेस व्हॉट अ शॉट. मात्र चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि यावेळेस फलंदाज झेलबाद. नक्कीच फटका चांगला होता, मात्र ताकद थोडी कमी पडली. आणि आपण पाहिलं तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगला धावता झेल आपण घेताना पाहिलं. क्षेत्ररक्षकाला चांगला झेल पकडला आणि फलंदाज पहिला बाद होऊन तंबूच्या आश्रयाला जातोय. निखिल त्याची जागा भरून काढण्यासाठी नव्याने आलेला फलंदाज आस्तिक. अर्जुन सज्ज होते आपल्या गोलंदाजी मार्कवर. मान्यवर कक्ष एंडच्या टोकाकडून राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. लॉंग ऑन सीमारेषेकडे. एक सुंदर झेल. फलंदाज होते फेल. फलंदाज बाद. झेल पकडताना क्षेत्ररक्षकाला दुसरा गडी बाद होतोय. तंबूच्या आश्रयाला जातोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नव्याने आलेला फलंदाज प्रेम. धावसंख्या 20. दोन षटकांच्या समाप्तीनंतर दाफलगाव धावा आपण पाहतोय त्या म्हणजे 20. 2 बाद 20. तिसरं षटक घेऊन येतोय संघाकडून विघ्नेश. वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं.
विघ्नेश सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर सामना करेल श्रीकांत. नक्कीच श्रीकांत याच्यावर संघाची मदार असणार आहे, कारण मागच्या सामन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी फलंदाजी केली होती. फ्लोअर फुलटॉस चेंडू, चेंडू आउट ऑफ द पार्क, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. फटका, लोअर फुलटॉस चेंडू होता, मधाची गोळी फेकली होती आणि तिला नक्कीच भिरकावून दिलं होतं. डीप मिड विकेट, सीमारेषा बाहेर, कुठेतरी दूर जातोय, षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 20. पुन्हा एकदा विघ्नेश, पुन्हा एकदा तशाच पद्धतीने चेंडू होता, मात्र यावेळेस चेंडू आणि बॅटमध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 26. विघ्नेश सज्ज होते आपल्या गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा आपल्या नक्कीच चांगला कमबॅक केलेला आहे विघ्नेश आणि पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, एका टप्प्याने अडवण्यात यश प्राप्त झालंय. दुसऱ्या धावेचा आत्मघातकी प्रयत्न आणि या इथे आत्महत्या, फलंदाज धावचीत बाद. प्रकारे चेंडू न खेळता प्रेम तंबूच्या आश्रयाला जातोय. रनआउटच्या स्वरूपात, धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नव्याने फलंदाज येतोय प्रतीक. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 26. नक्कीच श्रीकांत, एक बाजू रोखून धरलेले श्रीकांत याने. पुन्हा एकदा विघ्नेश, पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट चेंडू, चेंडू हवेत आहे, मात्र पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. पुन्हा एकदा त्या चेंडूवर एकच धाव आणि नक्कीच पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर विघ्नेश चांगला कमबॅक करतोय. जीटी एंटरप्राइजेस विरुद्ध अंजुमन स्पोर्ट्स भिवंडी, दोन्ही संघाचे कर्णधार आपण तयार राहायचे नाणेफेकीसाठी. आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, कुठल्याही प्रकारचा फुटवर्क दिसून येत नाहीये. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. निर्धाव, धावसंख्या स्थिर 28. तिसरे षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा तशाच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, मात्र यावेळेस यश, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. चेंडूला फोर्स केला होता, चेंडूला जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने चेंडूला भिरकावून दिलं होतं. चेंडू डीप मिड विकेट, सीमारेषा बाहेर जातोय षटकारासाठी आणि या 6 धावेची संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 34. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक चांगली टोटल आपल्याला स्कोर बोर्डवर पाहायला मिळते. शेवटचा अंतिम निर्णायक महत्वपूर्ण हाणामारीचं टोलवा टोलवीचं षटक. सन्माननीय राम लाड साहेब तसेच अतुलजी टांगडी साहेब, आपणास विनंती करतो की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचंय. आपलं जॉली स्पोर्ट्स कामतगडच्या वतीने जॉली वराल देवी चषक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सर, वेलकम. 3 षटकांची समाप्ती, धावसंख्या 34. शेवटचं षटक, अंतिम षटक घेऊन येतोय गोलंदाज कौशल. 40+ धावसंख्येकडे वाटचाल करताना आपण पाहतोय एमटीसी भिवंडी या संघाला.
आता मात्र पुन्हा एकदा एक प्रेक्षणीय फटका, चेंडू हवे त्या डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेवर, चांगला झेल, एक मोठा धरा बसतोय श्रीकांत बाद. नक्कीच एक मोठा मासा गळाला लागलेला आहे. श्रीकांत मागच्या सामन्याचा सामनावीराचं पारितोषिक ज्याने पटकावला होता, अतिशय उत्कृष्ट फलंदाजी गोलंदाजी मागच्या सामन्यामध्ये केली होती, या सामन्यात देखील अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली. मात्र शेवटच्या षटकामध्ये हाणामारी करताना फलंदाजी करताना फलंदाज होतोय श्रीकांत बाद. नवीन फलंदाज येतोय अजय. बाद होण्यापूर्वी श्रीकांत त्याने 10 धावा करून तंबूच्या आश्रयाला गेला होता. पुन्हा एकदा कौशल सज्ज होते. पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यात यश आलं आहे कौशल याला. त्यावेळेस हाकू टप्प्या चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे मात्र चेंडू एका टप्प्याने डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पार, चौकार. पुन्हा एकदा कौशल. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कलेक्ट करण्याचा प्रयत्न, पंचांचं बोट हवेत, फलंदाज झेलबाद. आय थिंक आडव्या बॅटने खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू बॅटची कड घेऊन तोंडावर आदळला होता, जखमी झालेले आहे. या षटकात जर विचार केला तर पहिल्या चेंडूवर गडी बाद झेलबादच्या स्वरूपात, त्यानंतर उत्कृष्ट फटका चौकाराच्या स्वरूपात, त्यानंतर आता तिसऱ्या चेंडूवर चांगला चेंडू, चांगला कमबॅक, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कलेक्ट केला आणि फलंदाज बाद झेलबादच्या स्वरूपात. नक्कीच घटनापूर्व षटक पाहतोय आपण कौशल्याचं. एक तुम्हारी एक हमारी. कौशल यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेत, फलंदाज झेलबाद. आमच्या ऑफ साइडला म्हणजेच पॉइंट रिजनच्या सीमारेषेच्या बाहेर झाडावर जो प्रेक्षक बसलेला आहे त्याला विनंती असेल आपण झाडावरून खाली उतरायचं आहे. चला व्हाईट टी शर्ट, थँक्यू. नवीन फलंदाज भूषण येतोय. षटकामध्ये 3 गडी बाद झालेले आहेत आतापर्यंत. आपण पाहतोय काय गोलंदाजी करतोय. नक्कीच शेवटचा षटक आहे, हाणामारी करावी लागेल आणि त्या प्रयत्नात फलंदाज बाद होत आहेत. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 38, 38 धावा. पुन्हा एकदा कौशल.
आता मात्र क्या बात आहे, वॉट अ शॉट. चेंडू जातोय कुठेतरी दूर तलावामध्ये. पंचांचा इशारा तो षटकार. एक खडे चेंडूला भिरकावून दिलं होतं डीप मिड विकेट सीमारेषा बाहेर षटकारासाठी. आणि या षटकारानिशी संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 44 44 44. आता मात्र चेंडू थर्डमॅन रिजन मध्ये जातो. चांगले क्षेत्ररक्षण, फक्त आणि फक्त एक धाव. आणि नक्कीच 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपण पाहतोय 45. जिंकण्यासाठी आव्हान समोर ठेवलेले आहे 46 धावांचं. चला मी विनंती करतोय जीटी एंटरप्राइजेस संघाचे कर्णधार आणि अंजुमन स्पोर्ट्स भिवंडी संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचे लवकरात लवकर. अंजुमन स्पोर्ट्स भिवंडी विरुद्ध जीटी एंटरप्राइजेस दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. हेड और आया भी है हेड. थैंक यू वेरी मच. आपसे रिक्वेस्ट है कि आपको वीआईपी मंच से जुड़ जाना है. हितेश टॉस जीता है, क्या करने जा रहे हैं? फील्डिंग. देखिए फील्डिंग का फैसला लिया है, जबकि अगर हम बात करें तो अंजुमन टॉस जीतकर वो भी बल्लेबाजी करना चाहती है. तो फिर उसके बावजूद भी आपने बल्लेबाजी दी है कि अपने गेंदबाजों पर बहुत भरोसा है. बिल्कुल. और लास्ट ईयर मैं बात करूँ तो इसी ग्राउंड पर आपका परफॉर्मेंस नो डाउट आउटस्टैंडिंग था. प्लेयर ऑफ द टूर्नामेंट की रेस में भी आप आई थिंक थे. तो इस साल क्या वही परफॉर्मेंस हम देखेंगे जीटी एंटरप्राइजेस का? हाँ शायद. थैंक यू वेरी मच. आइए लौट चलते हैं कासिम अंसारी की तरफ. कासिम अंसारी, पिछले मैच में हमने देखा कहीं ना कहीं गेंदबाजी में थोड़ी सी कमी नजर आई. क्या इस मैच में सारी तैयारियां पूरी है? हाँ. और एज अ कैप्टन अगर मैं बात करूं तो आपने अपना 100% नहीं दिया. तो अगर कोई बैकअप ऑप्शन है जो गेंदबाज आप जिनको इस्तेमाल करना चाहें? नहीं वही रहेंगे, ध्यान से डालेंगे अब. थैंक यू वेरी मच. ये थे कासिम अंसारी, डेली स्टन ऑफ भिवंडी. न्यूज फ्रॉम दी बालाजी डेवलपर्स टॉस बॉक्स. GT Enterprises win the toss, elected to field first. Back to the commentary box. स्पोर्ट्स नक्कीच जीटी एंटरप्राइजेस या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. त्या दरम्यान आता आपण सामन्याकडे वळूया.
सामना सुरू आहे तो म्हणजे एमटीसी भिवंडी विरुद्ध रुहानी एंटरप्राइजेस मालोडी. आणि एमटीसी भिवंडी या संघाने प्रथम फलंदाजी करताना 45 धावा केल्या होत्या आणि 46 धावांचं आव्हान समोर ठेवलेलं आहे. पहिला चेंडू, क्या बात आहे, वोडा शॉट, चेंडू जातोय सीमारेषा पार, डीप बॅकवर्ड सीमारेषा पार, षटकार. पहिल्या चेंडूवर षटकारानिशी भावेश याने आस्तिक पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यष्टिरक्षकाच्या कडून, चूक, चेंडू जातोय नॉन स्टॉप सीमारेषा पार. 22 किशोरजी घरत आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत असेल. दरम्यान पहिल्या 2 चेंडूंचा जर विचार केला तर आतापर्यंत 10 धावा झालेल्या आहेत. पहिल्या चेंडूवर षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर 22च्या रूपाने या 4 धावा आलेल्या आहेत. पुन्हा एकदा आस्तिक सज्ज होते आपल्या गोलंदाजी मार्कवर. मान्यवर कक्ष एंडच्या टोकाकडून पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि या इथे फलंदाज बाद. नक्कीच वारंवार मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न दिसून आलेले होते ते म्हणजे भावेश याच्या माध्यमातून. मात्र तिसऱ्या चेंडूवर बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये. चांगला सहज सोपा झेल प्राप्त करण्यात यश आलेले आहे क्षेत्ररक्षकाला आणि फलंदाज भावेश याची खेळी संपुष्टात येते. तंबूच्या आश्रयाला गेलेला आहे, त्याची जागा भरून काढण्यासाठी नव्याने आलेला फलंदाज रुपेश काटे. सन्माननीय गणेशजी पाटील, मी आपणास विनंती करतोय की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं जॉली वराल देवी चषक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सुस्वागतम, वेलकम सर, वेलकम. आस्तिक सज्ज होते आपल्या गोलंदाजी मार्कवर. सामना करेल रुपेश. नक्कीच सुंदर चेंडू होता, ड्राईव्ह केलेले, गॅप मध्ये चेंडू जातो, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त एकच धाव. या एका धावेनिशी संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 11, बिनबाद 1 बाद 11. स्वर्गीय मोतीराम दादाजी काटेकर क्रीडानगरी कामतगर या अतिशय उत्कृष्ट अशी क्रीडानगरी आपण पाहतोय. नक्कीच चेंज ऑफ पेस केला होता आणि त्या नक्कीच चांगल्या चेंडूचा चांगला सन्मान करताना आपण पाहतोय तो म्हणजे मंदार याला. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 11. पुन्हा एकदा आस्तिक सज्ज होतोय. निर्धारित 46 धावांचं आव्हान आहे.
दरम्यान फक्त आणि फक्त एकच धाव. एका षटका समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपण पाहतोय त्या म्हणजे 12. 1 बाद 12. सर्व संघांना नक्कीच विनंती असेल वेळे संदर्भात सहकार्य करायचं आहे. टीम मीटिंग शक्यतो कमी करायचे आहेत. नक्कीच वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरे षटक घेऊन येते प्रतीक. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपण पाहतोय बिनबाद 1 बाद 12. 46 धावांचं आव्हान आणि यापुढील समालोचन करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये मी आमंत्रित करतोय माझे सहकारी समालोचक राखी बांसारी यांना. ओव्हर टू राखी बांसारी. हल्की सी अपील हुई थी लेकिन अंपायर ने इस अपील को नकारा. लेग बाय की शक्ल में आते हुए 1 रन. बल्लेबाजी करें मंदार बेस्ट बैट्समैन ऑफ द टूर्नामेंट रहे थे अमन ट्रॉफी 2024 के, जो अभी हाल फिलहाल में खत्म हुई थी 12 जनवरी को हार्ट ऑफ सिटी चैलेंज ग्राउंड पर. बहुत अच्छा परफॉर्मेंस रहा था मंदार का. रुपेश काटे ने सभी को आश्चर्यचकित कर दिया था उस टूर्नामेंट में जब 2 मैचेस में उन्होंने ओपनिंग की थी और धुआंधार बल्लेबाजी देखने को मिली थी. टारगेट है 46. पहले ओवर में रन बने हैं 12. बदल सकता है नजारा. आगे रखा था इस गेंद को, खेल दिया है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ. फील्डर मौजूद है. 1 रन. मैच कट टू कट होने की पूरी उम्मीदें हैं. गेंदबाजी करें. स्ट्राइक पर है मंदार. अगली गेंद. ओहो जबरदस्त ब्यूटी. ये देखिए प्रेम पाटिल का भी नहीं समझा कि अपील क्यों थी. बार बार यही नजारा आप देख रहे हैं इस वक्त. जॉली वराल देवी चषक 2024 इसका हर एक मैच है. देखना मत भूलिए खूबसूरत ग्राउंड पर. लास्ट ईयर इसकी चैंपियन टीम बनी थी अमान स्पोर्ट्स. देखना इस साल कि अपने टाइटल को डिफेंड कर पाएगी. इस बार फ्रंट लेग को अलग करके बल्ला चलाया लेकिन हल्ला नहीं मचा पा रहे हैं मंदार. अब तक देखने कितनी डॉट बॉल खेल चुके हैं मंदार. लगातार ये चौथी थी और इनिंग में 7. अब तक इन्होंने 9 बॉल का सामना किया है. रन बनाए हैं 5. धूप की भी आ रही है आंच और अब मैच की भी आती हुई आंच. इस बार फुल टॉस लेकिन मिस टाइम. प्रेम पाटिल दौड़े हैं और आउट हो गए मंदार. लगता है खाकर आए थे जयपुर का घेवर. और अब बल्लेबाजी के लिए स्वप्निल को भेजा गया है. देखना है स्वप्निल क्या टीम का सपना पूरा करेंगे. इनफॉर्म बैट्समैन मंदार ने तो नाराज किया. आउट होकर डगआउट लौटे हैं. स्वप्निल थोड़ा जल्दी आना है प्लीज. हमारे पास टाइम कम है. इसके बाद और 5 मैचेस हमें आज कवर अप करने हैं. खेलने वाली सभी टीमें थोड़ा सा रिक्वेस्ट है कोऑपरेट करें. देखिए बार बार अनाउंसमेंट करने के बावजूद कभी कभी हम देखते हैं वक्त थोड़ा सा अतिरिक्त ले लिया जाता है. क्या गेंदबाजी करें श्रीकांत. राइट आर्म राउंड द विकेट. बहुत अच्छे तरीके से कौन से गेंदों को बाहर की तरफ ले जा रहे हैं. हम उनके सामने है स्वप्निल. अगली गेंद. इस बार हवाई फायर. ये गेंद मैदान
5 आप इस टूर्नामेंट को देख सकते हैं यूट्यूब पर लाइव। जॉली वराल देवी चषक 2024 WTC स्पोर्ट के माध्यम से यूट्यूब पर जाइए, टाइप करिए WTC स्पोर्ट्स और इस टूर्नामेंट का मजा उठाइए, आनंद उठाइए। गेंदबाजी की शुरुआत करनी है श्रीकांत। रुपेश काटे देखना वहां पर स्वप्निल से जाकर कुछ बातचीत कर रहे हैं। सिक्सर की मदद से अपना खाता खोला है स्वप्निल ने। देखना है क्या टीम को आगे के लिए क्वालिफाई करा पाएंगे या नहीं। इन पर अब काफी दारोमदार रहेगा। गेंदे देखने कितनी बची है, एक। तो 7 बॉल में जो रन चाहिए वह 21 21। जॉब नहीं हुआ है अभी भी किसी का डन। ओहो जबरदस्त ब्यूटी, लेकिन मिसफील्ड हुआ वहां पर प्रेम पाटिल से। क्या परफेक्ट वाइड यॉर्कर, और इसी के साथ ओवर पूरा। अब 6 बॉल में जो जीत के लिए रन चाहिए 20। देखने कौन वसूल करेगा एक्स्ट्रा फीस। चौथा ओवर शुरू करवाना है प्रेम पाटिल, मोहल्ला मीटिंग नहीं करनी है। निखिल ये देखिए सबसे अलग केतन आहिर अपनी जगह पर चुपचाप खड़े हैं। थैंक यू। भूषण को गेंदबाजी के लिए बुलाया गया है। लेफ्ट आर्म गेंदबाज भूषण टीम के सबसे भरोसेमंद गेंदबाज और एमटीसी के साथ पिछले 3 सालों से जुड़े हुए हैं। एमटीसी स्पोर्ट का आज अच्छा खेल अभी तक हमें देखने को मिला है। आज जाकर ऐसा लगा है कि ये एमटीसी जो 3 सालों से सिटी मर्जिंग क्रिकेट खेल रही है, आज उसका हमें अच्छा परिणाम देखने को मिला है। अभी तक निराश किया था इन्होंने। भूषण गेंदबाजी की शुरुआत करना है वीआईपी एंड से। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, स्ट्राइक पर है स्वप्निल। अभी पाटिल इस वक्त हमसे जुड़ चुके हैं, जॉली स्पोर्ट के एक बहुत अच्छे गेंदबाज। वेलकम अभी पाटिल, आपका हार्दिक स्वागत है। थैंक यू वेरी मच आपका अपना कीमती समय देने के लिए। काफी गेंदबाजी करते हुए ने हमें देखा है ऐतिहासिक परशुराम टावर स्टेडियम पे, जब हम दर्शक बन के मैच देखने जाया करते थे। 5 बॉल में जीत के लिए रन चाहिए 20। भूषण मात्रे अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। भूषण पाटिल ये देखिए फिर से टर्न कराया था बाहर की तरफ, ऑफ कटर थी गेंद गई है डीप स्क्वायर लेग की दिशा में। वहां पर फील्डर मौजूद हैं, एक ही रन। देखिए अगर मैं एमटीसी स्पोर्ट की बात करूं तो लास्ट ईयर इन्होंने 2 दफा क्वार्टर फाइनल तक का सफर तय किया था, लेकिन सेमीफाइनल की मंजिल नहीं मिली थी। 4 बॉल में जीत के लिए रन चाहिए 19। रुपेश काटे क्या इस मैच को अभी भी पलट सकते हैं, काबिलियत है इनके पास। लेफ्ट आर्म ओवर द विकेट भूषण रुपेश काटे के लिए इंतजार करके रुक के स्ट्रोक खेला, लेकिन मिस हुए। वहां पर रन आउट का मौका, आउट हो गए वहां पर रुपेश काटे। 3 बॉल जीत के लिए 19 रन। 3 बॉल में 3 सिक्सर भी लगता है तो मैच को जीत जाएगी एमटीसी स्पोर्ट, क्योंकि सिटी इमर्जिंग क्रिकेट में चेसिंग और ड्रेसिंग दोनों ही कंपलसरी है। और किनारे पर आकर डूबने का अगर आपको किसी से पूछना है तो जगदीश 11 चाविंद्रा से पूछिए, जब स्वयं 11 के सामने 1 बॉल में 1 रन उनके नहीं बने थे। दीपेश आ रहे हैं नए बल्लेबाज, लेकिन बहुत ज्यादा मैच कहीं ना कहीं उनसे दूर जा चुका है। दीपेश न्यू बैटर फिलहाल नॉन स्ट्राइकिंग एंड पर। स्ट्राइक पर रहेंगे स्वप्निल। 3 में 19। अगर गेंदबाज से कोई गलती और 3 बड़े हिट तो फिर मैच हो सकता है फिट। पहली गेंद, पहला पहला टावरिंग। यही सभी के लिए सीख है। 2 बॉल में 13। क्या अभी भी मैच को बदलने में कामयाब हो पाएंगे स्वप्निल? निखिल प्लीज आपको अपनी जगह पर वापस आना है भूषण को गेंदबाजी करने के लिए। ये देखिए टेनिस क्रिकेट का ये बहुत रोचक खेल है। गेंदबाज ने 3 अच्छी गेंद की तो उनसे उतना ज्यादा बातचीत नहीं की गई, एक सिक्सर लगा तो सभी ने घेर लिया।
ये देखिए जमाल खान को अब असली पॉइंट पर बुलाया जा रहा है, दबाव डालने की कोशिश। आज जमाल खान काफी चर्चे में नजर हैं। भूषण पाटिल लेफ्ट आर्म ओवर द विकेट स्वप्निल के लिए, इस बार अच्छा कमबैक। अगर हम भूषण पाटिल की बात करें तो इंटरनेशनल क्रिकेट में मुस्तफिजुर रहमान की तरह इनकी गेंदबाजी हमें लगती है, क्योंकि वो भी आखिरी समय में उंगलियों का बहुत अच्छा इस्तेमाल करते हैं गेंद को बाहर ले जाने के लिए, और भूषण पाटिल भी। कहीं ना कहीं अब मैच पूरी तरह साफ हो चुका है। अगली गेंद इस बार लॉन्ग ऑन की दिशा में खेला है, फील्डर मौजूद है लेकिन मस्तक पे दस्तक। दीपेश स्वप्निल एंड ऑल टीम